या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा निवड झालेली आहे। महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आपला पदभार सांभाळतील। आज मुंबईत विधानमंडळाची बैठक संपन्न झाली, त्यामध्ये भाजप महायुतीचे सर्व आमदार उपस्थित होते। त्यामध्ये गटनेता म्हणून मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे। सोलापुरात देखील जल्लोष केला जात आहे। तर काय सांगाल, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड? महाराष्ट्रातले सर्वांच्या लोकांचे आवडते आणि लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ हे मुख्यमंत्री झाले। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात आम्ही सर्व जल्लोष करत आहोत आणि सर्व आनंदात आहोत। तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री होत आहेत। तिसऱ्यांदा आता महाराष्ट्र प्रगती स्थळावरती घेऊन जायचं देवेंद्रजींनी सर्वांना सांगितलं, मी पुन्हा येईल, हे गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे। आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना महायुतीला आनंद खूप होत आहे। मी पुन्हा येईन म्हणणारे शेवटी आलेत, काय सांगा? हो, नक्की त्यांचा एवढा आत्मविश्वास होता। त्यांनी लोकहिताचे कामं करत आपल्या लाडक्या बहिणींचा लाड पुरवत ते पुन्हा आलेलं आहे, हे जगासमोर सिद्ध करून दाखवले, मी पुन्हा येईन या वाक्यात। मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स गेल्या काही दिवसात होता, एकनाथ शिंदे की फडणवीस, शेवटी फडणवीस झाले, काय आनंद आहे? नाही, सुरुवातीपासून आमचे जे गटनेता निवडीचा म्हणजे हे सुरू होता तो आज पूर्ण झाला। आमच्या पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक जी बैठक असते त्या माध्यमातून गटनेता निवडला जातो आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस हेच आघाडीवर होते आणि तेच झाले। कसं असेल राज्याचं, कारण मुख्यमंत्री काँग्रेसमधून भाजपमध्ये आलात आणि आमदार देखील निवडून आणलात, मुख्यमंत्री फडणवीस झालेत, काय सांगाल? वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लाडके नेते, भारतीय जनता पक्षाचे देशाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सर्व जनता त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेली आहे आणि आज त्यांचे नेतेपदी निवड झालेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राचा विकास करतील। कारण देशामध्ये आपण पाहतो की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश अत्यंत मजबूत आणि कणखर झालेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतील। सोलापूर शहर मध्ये आज देवेंद्र कोठे हे निवडून आलेले आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व सोलापूर शहरामधल्या मधले सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम केलेले आहे। ज्या अपेक्षेनं देवेंद्र कोठे यांना निवडून आणलेले आहेत त्याच अपेक्षेनं ते सोलापूर शहर मध्यचे ते विकास करतील असे मला पूर्ण आशा आहे। देवेंद्र कोठे हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे असं बोलत जातं, काय वाटतंय? सृष्टी जे निर्णय घेतील ते मान्य सर्वांना करावं लागेल। काय सांगेल, तिसऱ्यांदा फडणवीस सीएम झाले? आज महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला भरपूर साथ दिला, प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा महाराष्ट्र जनतेला, नागरिकांना धन्यवाद करते आणि त्यांच्या या साथमुळे परत एकदा बीजेपी सरकार, भारतीय जनता पक्षाला त्यांनी निवडून आणले आणि आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस परत एकदा गटनेते, आपले महाराष्ट्राचे गटनेते तिसऱ्यांदा झालेत, त्याच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते। लाडक्या बहिणींची काय प्रतिक्रिया आहे? कारण लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान दिलं महायुतीत। आज लाडक्या बहिणीने आमच्या देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांना साथ दिले, कारण की त्यांना एवढे वर्ष जे दुसरे 60 वर्ष राज्य केले काँग्रेसचे, त्यांनी असले कुठलेही योजना आणलेले नाहीये महिलांसाठी, त्यामुळे त्यांनी आमच्या देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांच्यावर विश्वास ठेवले, म्हणून आज लाडक्या बहिणींनी जनतेने लाडक्या बहिणींनी देवेंद्र भाऊ फडणवीसला परत एकदा तिसऱ्यांदा संधी दिले, त्याबद्दल मी सगळ्यांना, आमच्या लाडक्या बहिणींना पण धन्यवाद करते, लाडक्या भाऊंना पण धन्यवाद करते। लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्या हार्दिक शुभेच्छा। मंडलकडे आनंद आहे, खुश आहे, जल्लोष आहे। सीएम झालेले आहेत, काय प्रतिक्रिया? काय प्रतिक्रिया तिसऱ्यांदा सीएम झालेले? आदरणीय देवेंद्र फडणवीसनी यंदाच्या या विधानसभेच्या मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहे, तर त्यांच्यावर ज्या महिला वर्गांनी जो विश्वास दाखवला, तो विश्वासाच त्यांनी पात्र राहून आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यरत करत असताना त्यांनी महिलांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आणि युवकांच्या साठी त्यांनी भयंकर काम करणारेच आहेत। शिवाय या महाराष्ट्रातील अनेक प्रश्नाला त्यांनी
मार्गी लावणार आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने त्यांनी या महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न करतील असं मी विश्वास व्यक्त करते. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना, अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.